जैन मित्रांनो, एसएससी जीडीचे जे काही महाराष्ट्रातले विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. आपण त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी सिरीज चालू केलेली आहे एसएससी जीडीच्या विद्यार्थ्यांसाठी. हे आपण हुबेहूब जे काही 2024चे जे काही प्रश्न आले होते ते ॲव्हरेज या टॉपिकवरून आले होते, ते सर्वचे सर्व आपण प्रश्न घेतले. आतापर्यंत 3 ते 4 लेक्चर झाले आपले. आता त्याच्यातलं 4थं-5वं लेक्चर असेल. ॲव्हरेज या टॉपिकवरून जेवढेही प्रश्न आले होते कमीत कमी 70-80 प्रश्न आपण आतापर्यंत घेतले. आता आणखी प्रश्न करणार आहोत. 2024चे आता हे संपतच येत आहे. 2024 जसं झालं तसं आपण 2025 मध्ये जेवढेही ॲव्हरेजमध्ये या टॉपिकवर आधारित प्रश्न विचारले होते, ज्याही पद्धतीचे विचारले होते, सर्वचे सर्व आपण प्रश्न घेणार एकूण एक. तुम्ही चेक करू शकता 2024 मध्ये आलेले हे प्रश्न होते. ठीक आहे. आता जास्त वेळ न घेता आपण आपल्या भागाला सुरुवात करू. ज्यांनी मागचं लेक्चर नाही पाहिलं असेल त्यांनी मागचे लेक्चर बघून घ्या, कारण की आता मी त्याच्या पुढे जाणार आहे. बेसिक जे काही होतं मी ते सुरुवातीलाच सांगितलं. आताच्या लेक्चरमध्ये आपण पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे ज्यांनी आधीचे लेक्चर पाहिले नसेल त्यांनी सुरुवातीला आधीचे लेक्चर बघून घ्या, त्याच्यानंतर हे लेक्चर बघा. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करू. 27 लड़कों की एक समूह का औसतन दिल है 21 वर्ष. यदि कोई लड़का इस समूह छोड़ देता है तो औसत आयु 21.7 वर्ष हो जाती है. समूह छोड़ने वाले लड़के की आयु कितनी होगी? मग याला डिटेल कसं करायचं होतं. 27 मुलांचा सरासरी वय दिला आपल्याला 21 वर्ष. बरोबर ना. 27 मुलांचा सरासरी वय दिला आपल्याला 21 वर्ष. सुरुवातीला डिटेल सांगतो, त्यानंतर लवकरात लवकर कसं करायचं तो दुसऱ्या पद्धतीने ते पण सांगतो. बघा 27 मुलं आहे, 27 मुलांचा सरासरी वय दिलाय सर 21 वर्ष. 27 गुणिले जर 21 केलं म्हणजे सरासरी गुणिले जर एकूण संख्या केलं तर एकूण संख्यांची बेरीज प्राप्त होते. तर करून घ्या 27 गुणिले 21. तर 7 1 7 आणि 2 1 2 0. 7 2 14 4 हातचाला 1 2 2 4 आणि 1 किती तर 5. यांची बेरीज जर केली तर किती ते बेटा 567. म्हणजे यांच्या वयाची बेरीज जर विचारली असेल तर 567. 5 6 7 567 वर्ष. त्याच्यानंतर बेरीज वगैरे चुकली, गुणाकार चुकलं तर सांगायला एकदा. तर त्याच्यानंतर जर यदि एक लड़का समूह छोड़ देता है, आता एक मुलगा सोडून गेला. आता 27 मुलं होते तर आता मुलं किती राहणार असेल 26च मुलं राहणार. का? कारण की एक मुलगा सोडून गेला. आता एक मुलगा सोडून गेला तेव्हा सरासरी वय होते म्हणते 21.7 वर्ष. तर 21.7 वर्ष गुणिला जर 26 केला आपण, 21.7 वर्ष 7च होतं ना, गुणिला जर 26 केलं तर या 26 मुलांच्या वयाची काय मिळते आपल्याला बेरीज मिळते. तर करून घ्या गुणाकार. तर 7 6 7 42 2 हातचे आले 4. 6 1 6 6 4 10 0 हातचाला 1. परत 6 2 12 12 ने किती होते बेटा 13. 12 ने किती होते 13. त्यानंतर 0. 7 2 14 4 हातचाला 1. 2 1 2 आणि किती होते 3. 2 2 किती होते 4. यांची बेरीज करा. इथं आले 2, इथे येणार 4 आणि इथे येणार 6 आणि हे 5 आणि पॉईंट नंतर एक संख्या होती तर इथे पॉईंट येणार म्हणजे 564.2 येणार. यांच्या वयाची बेरीज किती येणार 564.2. आता तुम्ही बघू शकता बघा, ही सर 27 मुलांच्या वयाची बेरीज आणि ही किती मुलांची वयाची बेरीज आहे 564.2. ही 26 मुलांच्या वयाची बेरीज. तर 27 मुलांच्या बेरीजमधून 26 मुलांच्या वयाची बेरीज जर काढून टाकली तर एका मुलाचा वय शिल्लक राहते आणि तो सोडून गेलेला मुलगा असेल. बघा आता 567 ही झाली 27 मुलांच्या वयाची बेरीज. त्यानंतर 26 मुलांच्या वयाची जर बेरीज पाहिलं तर आपला आहे 564.2. करा वजाबाकी आता यांची. तर बघा 10 मधून जर इथे 0 मधून मायनस होणार नाही 2, तर मग मनाचं 10 मधून जर 2 मायनस झाले तर 8 राहणार. तर पॉईंट नंतर 8 असले पाहिजे. एकाच ऑप्शन मध्ये 8 आहे, परंतु आपण पूर्ण करू. बघा बाकी कुठेच नाही आहे पॉईंट नंतर 8. तर बघा पूर्ण करू आपण. बाकी किती सॉरी हातचा परत दिन दिला. 7 मधून जर 3 मायनस झाले, 7 मधून 5 मायनस झाले तर बेटा 2 राहतात. इथे 0 राहणार, इथे 0 राहणार. म्हणजे जो काही सोडून गेलेला मुलगा आहे त्याच्या वयाचे वय किती असणार 2.8 वर्ष. जो काही सोडून गेलेला मुलगा होता त्याचं वय विचारलं तर आपल्याला ते किती राहणार 2.8 वर्ष. ठीक आहे. हे तर झालं त्याचा डिटेल. सर अशाच पद्धतीने करू शकलो असतो का? आणखी काय मेथड असते तर आणखी सांगतो मेथड. बघा मानलं, थोडं लक्ष देता का? मानलं हे 27 मुलं आहे असं गृहीत धरलं आपण. हे 27 मुलं आहे. किती मुलं आहे बेटा 27 मुलं. 27 मुलं यांचे सरासरी वय किती दिलं आपल्याला 21 वर्ष. यांचं सरासरी वय किती दिलं 21 वर्ष. आता त्यातला म्हणते एक मुलगा सोडून निघून गेला. मानला हा जो काही शेवटचा मुलगा आहे याला काही नाव देतो बी म्हणजे बॉईज. हा मुलगा सोडून निघून गेला. हा जर मुलगा सोडून निघून नाही गेला असता तर या 27 लोकांचं सरासरी वय किती झालं असतं 21च राहिलं असतं. बरोबर. परंतु म्हणते हा मुलगा सोडून निघून गेला. तर आता हे किती मुलं राहिले बेटा? आता हे राहिले 26च मुलं. या 26 मुलांचं सरासरी वय दिलं आपल्याला 21.7 वर्ष.
21.7 वर्ष. आणि या सर्वांचा 27 मुलांचा हा सोडून गेला ह्या आणि हे 26 मुलं, या 27 मुलांचं सरासरी वय किती आहे? 21 वर्ष. ठीक आहे ना. आणि या 26 मुलांचं सरासरी वय किती आहे? 21.7 वर्ष. आता इथे थोडं लक्ष द्या. या टोटल ॲव्हरेज पेक्षा हा नंबर किती जास्त आहे सर? 0.7 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे? 0.7 ने जास्त. बघा हे 21.7 आहे आणि हे 21 आहे ॲव्हरेज, तर 0.7 ने जास्त आहे सर. तर 0.7 ने जास्त आहे. किती नंबर मागं? तर 26 मुलांमागं. किती मुलं मागं सर? 26 मुलामागं. तर 26 मुलामागं 0.7 जास्त, तर टोटल किती जास्त सर? तर टोटल जर पाहिलं तर 7 सकम 42 2, हातचे किती आले? 4. 7 दोन्ही 14, 14 आणि 4 किती होते बेटा? 18. म्हणजे सर 18.2 जास्त आहे. 18.2 जास्त आले. तर 18.2 जास्त झाले तर 18.2 इथून मायनस करून टाका सर. का? कारण की आपल्याला बॅलन्स करायचं आहे. आपल्याला काय आलं पाहिजे? ॲव्हरेज काय आलं पाहिजे? आपलं बॅलन्स. इकडे 18.2 जास्त आले तर इथे 18.2 काय करायला लागेल? आपल्याला मायनस करायला लागेल, जेणेकरून याची ॲव्हरेज किती आला पाहिजे? 0 आला पाहिजे. तर 18.2 ची कमी करायला लागते सर 21 मध्ये. तर 21 मध्ये 18.2 कमी करून टाका. बघा तो सोडून गेलेला मुलगा जो आहे त्याचं वय मिळते. इथं राहणार 8, हातचा परत दिला. 11 मधून जर 9 मायनस झाले तर किती राहते? 2. हातचा परत दिला तर इथे किती राहणार? जो काही सोडून गेलेला मुलगा आहे त्याच्या वयाची बेरीज किती राहणार? 2.8 वर्ष. बघा हे नाही समजलं असेल, तुम्हाला थोडं कमी समजलं असेल तर तुम्ही डिटेल करू शकता. ठीक है। 9 सदस्यों की एक समूह की औसतम आयु 42 वर्ष है। सबसे बड़े सदस्य की आयु 58 वर्ष है। यदि हम उसे उस सबसे बड़े सदस्य को समूह से बाहर कर दे तो शेष सदस्यों की आयु कितनी होगी? तो बघा 9 सदस्यांचे 9 लोकांचे सरासरी वय दिलं आपल्याला 42 वर्ष. तर 42 गुणिले जर 9 केलं तर या 9 लोकांच्या वयांची बेरीज मिळते आपल्याला. बघा तर 9 दोन्ही 18, 8 हातचाला 1, 9 चौक 36 आणि 1 किती होते? 37. म्हणजे 378 वर्षाचे त्यांच्या वयाची बेरीज झाली. किती लोकांची? 9 लोकांची. त्याच्यानंतर एक सबसे बड़े सदस्य 58 वर्ष, यदि हम उस सबसे बड़े सदस्य को समूह से बाहर कर दे, म्हणजे एक 58 वर्षाचा जो काही सदस्य आहे त्याला बाहेर केलं. या बेरजेमधून जर समजा 378 बेरीज आहे ना, त्याच्यामधून 58 वर्षाचा एक सदस्य निघून गेला. आता जे काही वजाबाकी राहणार, किती सदस्याची राहणार सर? 8 सदस्याची. कारण की 9 लोक होते, 9 लोकांमधून एक निघून गेला 58 वर्षाचा. तर आता हे जे काही बेरीज राहणार शिल्लक, ही राहणार 8 व्यक्तींची, 8 सदस्यांची. बघा इथं 0, इथे किती राहते बेटा? 2 आणि इथे किती राहणार? 3. आता हे 320 झाली 8 सदस्यांच्या वयाची बेरीज. आता विचारलं बाहेर कर दे तो शेष, म्हणजे आता जे काही शिल्लक राहिले, शिल्लक किती राहिले? 8 सदस्य राहिले. शेष सदस्यों का औसत आयु कितना होगा? आता 8 लोकांच्या वयाची बेरीज किती आहे? 320. आणि किती लोकांची? 8 लोकांची. यांना जर 8 ने भाग दिला तर 8 पंचे किती? 8 चौक किती होते? 32. तर 40 वर्ष जे काही शिल्लक राहिलेले सदस्य आहेत त्यांच्या वयाची सरासरी किती राहणार? 40 वर्ष. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये जास्त काही करू नका, हा बेस्ट मार्ग आहे याच्यासाठी. ठीक है ना. एक कक्षा में 17 विद्यार्थियों की औसत आयु 20 वर्ष है। यदि 38 वर्ष वाला एक नया विद्यार्थी कक्षा में शामिल हो जाता है तो इन 18 विद्यार्थियों का औसतम आयु कितना होगा? हे पण साधंच आहे त्याच्यासारखं. बघा 17 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती दिलं आपल्याला? 20 वर्ष. तर 17 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 20 दिलाय, तर 20 गुणिला जर 17 केला, 17 दोन्ही किती होते? 34. हे झाले 340 वर्ष या 17 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज. 17 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज. त्याच्यामध्ये 38 वर्षाचा एक व्यक्ती शामिल झाला म्हणजे आला नवीन. तर बघा आता याच्यामध्ये 38 वयाचा एक विद्यार्थी आला. आता यांच्या वयाची बेरीज किती झाली सर? यांच्या वयाची बेरीज झाली 378. परंतु आता याच्यामध्ये विद्यार्थी किती झाले? 17 होते, त्याच्यामध्ये आणखी एक ऍड झाला, म्हणजे आता 18 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती आली? 378. आता त्याने विचारलं 18 विद्यार्थियों का औसतम आयु कितना होगा? बेरीज किती आहे? 378 आहे. आणि किती विद्यार्थी आहे सर? 18 विद्यार्थी. 18 ने याला भाग द्या. 18 एक 18, 18 दोन्ही 36 होतात आणि परत 18 एक 18, म्हणजे 21 वर्ष राहणार. आता जे काही 18 विद्यार्थी आहेत त्यांची सरासरी वय किती राहणार? 21 वर्ष. ठीक है, समझे? चलो आगे. 28 प्रेक्षणों का औसत 53 है। प्रथम 11 प्रेक्षणों का औसत 54 है। यदि अंतिम 18 प्रेक्षणों का औसत 52.5 है तो 11वें प्रेक्षण का मान कितना होगा? बघा 28 प्रेक्षणों का औसत 53 है. सुरुवातीला तर डिटेल सांगतो, लवकर करायचं दुसऱ्या पद्धतीनं कसं करायचं तेही सांगतो. बघा तर 28 प्रेक्षण झाले, 28 प्रयोग झाले, त्याची सरासरी किती आहे? 53. तर 28 निकालांची सरासरी दिली आहे 53. प्रेक्षण म्हणा, निकाल म्हणा, काही म्हणा, 28 निकालाची सरासरी दिली आहे 53. मग 53 गुणिले 28 जर केला तर या 28 निकालाची टोटल मिळते बेरीज. बघा 8 त्रिक 24, 4 हातचे आले 2, 8 पंचे 40 आणि 2 किती होते बेटा? 42. 0. 3 दोन्ही 6, 5 त्रिक किती होते? 15. इथं राहणार 4, इथं राहणार 8, इथं 9 आणि 1984 येणार. 28 प्रेक्षणांची एकूण टोटल जर केली तर किती येते? 1984. प्रथम 11 प्रेक्षणों का औसतम भार 54 है. औसत 54 है.
आता याच्यापैकी पहिल्या 11चा 54 दिलाय, तर 11 प्रेक्षणोका म्हणजे 11 निकालाची सरासरी दिली आहे 54. 54 गुणिले 11 केलं तर 11 निकालांची बेरीज मिळते. तर बघा 11 चौक 44, 4 हातचे आले 4, 11 पाची 55, 55 आणि 4 किती होते 55 आणि 4 होतं बेटा 59. 55 4 59 गुणाकार वगैरे चुकला तर सांगायला एकदा. तर 594 झाली या 11 निकालांची बेरीज. अंतिम 18 प्रेक्षणों औसतम भार 52.5 आहे. आता त्याच्यानंतर 18 जे काही दिले आहे प्रेक्षण म्हणजे 18 निकालांची सरासरी दिली आहे 52.5. मग 52.5 गुणिला करून घ्या बेटा 18, करा गुणाकार, काय बरोबर. तर 18 पंच 90, 0 आजचे आले 9, 18 दोन्ही 36, 36 आणि 9 किती होते 36 आणि 4 होते 40, 40 आणि 5 45, 45 5 आजचे आले 4, 18 पंच 90, 90 आणि 4 किती होते 94. पॉईंट नंतर एक संख्या होती तर 945 येणार, यांची बेरीज किती येणार 945. ठीक आहे. आणखी दुसऱ्या पद्धतीने पण सांगतो, यांची बेरीज किती येणार 900. आता बघा इथं आपल्याला विचारलं 11वे प्रेक्षण अंक, 11वे प्रेक्षण का मान कितना म्हणजे 11व्या निकालाची बेरीज किती. बघा इथं सांगा, इथे आहे 18 आणि इथे आहे 11 आणि इथे आहे 18, टोटल जर केली तर सर किती होणार 29 निकाल होणार, 29 प्रेक्षण होणार म्हणजे 29 निकाल. 29 निकालांची जर बेरीज केली तर या दोघांची बेरीज करून टाका तुम्ही. बघा इथं 5 आणि 4 9, 9 आणि 4 13, 3 हातचाला 1, 10 आणि 5 किती ते 15, 1539 किती निकालांची बेरीज आहे 29 निकालांची बेरीज. 29 निकालांची बेरीज आहे 1539 आणि 28 निकालांची बेरीज आहे 1984. आता मला सांगा तुम्ही चुकलं गिकलं नाही ना काही भाऊ, चुकलं असेल तर पाहून घेऊ आता काय आहे. गुणाकार गुणाकार चुकला नसेल तर बघा इकडे वर तर बरोबर आहे गुणाकार, तर 1984 मधून करा 1539 मायनस, तर 14 मधून 9 मायनस झाले किती राहते 5, हातचा परत दिला इथे किती राहणार, काहीतरी चुकलं यार, काहीतरी गुणाकार चुकला आपला. हाच गुणाकार चुकला असेल, एकदा चेक करून बघू. 28 गुणिले आपल्याला 53 करायचे, 8 त्रिक 24 हातचे आले 2, 3 दोन्ही 6, 6 आणि 2 किती होते 8, 5 त्रिक 5 8 40 हातचे आले 4, 5 दोन्ही 10, 10 आणि 4 किती होते 14, तोच गुणाकार चुकला होता आपला. ठीक आहे ना, हाच गुणाकार चुकला होता 28 गुणिले 53, सॉरी हा गुणाकार चुकला, तेच म्हटलं काय गडबड झाली. तर किती ते 1484, 1484 सॉरी. बघा आता 1484, आता ही झालं 28 निकालांची, ही झाली 29 निकालांची. मग 29 निकालामधून 28 निकालांची बेरीज जर काढून टाकली आपण 1484, तर आपल्याला एक निकाल राहते आणि तोच 11वा निकाल राहणार. बघा इथं किती राहते बेटा 5 आणि 13 मधून जर 8 मायनस झाले तर किती राहते 5, हातचा परत दिला तर 11व्या निकालाची सरासरी म्हणजे 11व्या निकालाची बेरीज किती येणार, 11वा निकाल किती येणार 55 राहणार. एकदम करेक्ट आहे, मानले आहे मी, थोडंसं गुणाकार चुकला होता. ठीक आहे ना, हे झालं त्याचं डिटेल्स. आता आणखी दुसऱ्या कोणत्या मेथडने करू शकलो असतो, दुसरी मेथड आहे बघा, त्याने म्हटलं होतं 28 प्रेक्षण आहे, मानलं हे 28 प्रेक्षण आहे, यांची सरासरी किती दिली आहे बेटा आपल्याला 53 दिली आहे. किती दिली आहे 53. हे तर झाली एक डिटेल वाली पद्धत, डिटेलमध्ये असं गुणाकार गुणाकार कुठे ना कुठे तरी चुकते. आता बघा हे दिली आहे 28 निकालाची सरासरी 53 आहे, त्याच्यामध्ये पहिले जे काही 11 आहे या प्रेक्षणाची सरासरी दिली आहे 54. लक्ष द्यायचं थोडंसं, पहिले 11 आणि त्याच्यानंतर 18 म्हटलं. आता मला सांगा हे 11 आणि 18 किती होते 29 होते, म्हणजे एखादे नंबर काय असेल ओव्हरलॅप झाला असेल, काय झालं असेल ओव्हरलॅप, तर म्हणजे तो पहिल्या 11 मध्ये पण आला असेल शेवटच्या 18 मध्ये पण आला असेल, तर मला हाच नंबर असेल. ते असं गृहीत धरलं की हे 11 नंबर आहे आणि इथून 11 पासून हे 18 नंबर आहे. 18 नंबरचा ऍव्हरेज किती दिला आपल्याला 52.5, तर 52.5 दिलं. बस आता आपलं थोडं डोकं वापरा. बघा या सर्वांचा नंबरचा ऍव्हरेज किती आहे सर 53 आणि या 11 नंबरचा ऍव्हरेज किती आहे 54. ते किती कमी आहे सर, किती जास्त आहे सर, एक जास्त आहे. एक जास्त आहे किती नंबर मागं, तर 11 नंबर मागं, तर 11 नंबर एक जास्त, तर टोटल किती जास्त होणार सर 11 जास्त. तर इथं बघा इथं 53 आहे, इथं किती आहे 52.5 आहे, म्हणजे 0.5 कमी आहे सर. तर 0.5 कमी आहे किती नंबर मागं, तर 18 नंबर मागं, तर 18 नंबर मागं 0.5 कमी, तर 18 पंच होते 90, म्हणजे 9ची कमी. कितीची कमी 9ची कमी. ओव्हरऑल जर पाहिलं तर सर इथं 11 जास्त 9 कमी, अजूनही किती जास्त असायला पाहिजे, इथं 9 मायनस आहे 11 जास्त. ओव्हरऑल जर पाहिलं तर 2 जास्त असायला पाहिजे. किती असायला पाहिजे बेटा 2 जास्त असायला पाहिजे, तर 2 जास्त असायला पाहिजे होते कोणापेक्षा ऍव्हरेज पेक्षा. हा जो काही नंबर ओव्हरलॅप होत आहे हा 2ने जास्त असणार, म्हणजे
53 सरासरी होती, त्याच्यापेक्षा 2 जास्त असतात, म्हणजे हा जो काही ओव्हरलॅप होत आहे 11वा नंबर, त्याची किंमत किती राहणार? 55 राहणार. तर 55 आपल्या प्रश्नाचं एकदम योग्य उत्तर आहे. बघा तुम्ही इथे मी गुणाकार करताना चुकलो होतो, या मेथडने आपण चुकत नाही. आपण ओव्हरऑल इफेक्ट काय झाला, इथं किती कमी जास्त आले तेवढे सरासरीमध्ये आपण कमी जास्त करून टाकायचे, आपलं इझिली उत्तर निघू शकते. ठीक है, समझे? चलो आगे। 8 संख्याओं का औसत 47 है, प्रथम 3 संख्याओं का औसत 53 है, अगली 2 संख्याओं का औसत 55 है। यदि छठी संख्या 7वीं आणि 8वीं संख्या से क्रमशः 7 और 10 कम है तो 8वीं संख्या का मान कितना होगा? थोडंसं थोडं कठीण आहे, पण सांगतो बघा. 8 संख्याओं का औसत 47 आहे, तर 47 दिली आहे सरासरी 8 संख्यांची. 8 गुणिले जर 47 केलं तर या 8 संख्यांची आपल्याला बेरीज मिळणार. तर 8 7 56 6 हातचे आले 5, आणि गुणाकार वगैरे कुठं चुकते लक्षात ठेवतो. 8 7 56 6 हातचे आले 5, तर 8 चौक 32, 32 आणि 5 किती होते बेटा? 32 आणि 5 होते 37. बरोबर बेरीज परत एकदा करून घ्या. 8 7 56 6 हातचे आले 5, 8 चौक 32, 32 आणि 5 होते 37, 376 आली बेरीज 8 संख्याची. त्याच्यानंतर प्रथम 3 संख्याओं का औसत 53 आहे, त्याच्यापैकी पहिल्या 3 संख्यांची सरासरी किती दिली आहे बेटा आपल्याला? 53. 53 गुणिला जर 3 केलं, 3 त्रिक 9, 3 5 15, या 3 संख्यांची बेरीज प्राप्त झाली. अगली 2 संख्याओं का औसत 55 आहे, 55 दिली आहे. 55 दिली आहे पुढच्या 2 संख्यांची सरासरी. 55 गुणिला 2 म्हटलं तर 110 झाली या 2 संख्यांची बेरीज. आता इथून महत्वाचं आहे, छठी संख्या 7वीं संख्या और 8वीं संख्या से क्रमशः 7 और 10 कम आहे. सुरुवातीला तर हे 5 संख्या झाल्या सर, बरोबर का नाही? या 5 संख्यांची बेरीज किती ते पाहून घ्या. 3 आणि 2 किती? ते 5 संख्या होतात. 5 संख्यांची बेरीज जर पाहिलं तर 5 संख्यांची बेरीज येते आपल्याला 9 6 2 269, आणि 8 संख्यांची बेरीज आपल्याजवळ अवेलेबल आहे. तर आता 8 संख्यांमधून 5 संख्यांची बेरीज जर आपण मायनस केली तर किती संख्याची बेरीज राहते बेटा? 3 संख्यांची. 3 संख्या आपल्याला नंतर काम होतं. बघा 376 मधून 269 मायनस करून टाका. बघा 16 मधून, इथून 6 मधून नाही होत, 16 मधून 9 मायनस झाले तर किती राहते? 7. हातचा परत दिला, इथं 0, इथं राहणार. म्हणजे ह्या जे काही 3 संख्या शेवटच्या, या 3 संख्याची बेरीज किती आहे? 107. आता या पुढं यदि नंतरचं वाक्य, यदि छठी संख्या 7वीं 8वीं संख्या से 7 और 10 कम है, म्हणजे 6वी जी काही संख्या आहे, 6 नंबर 7th नंबर, अरे 7th आणि 8th, 6वी संख्या जी की आहे 7वी आणि 8वी संख्यापासून 7 आणि 10 ने कमी आहे. मानलं आपण 6वी संख्या x आहे, तर 7वी संख्या किती होणार? x अधिक 7 होणार, आणि 8वी संख्या किती होणार? x अधिक 10 होणार. का सर? कारण की त्याने म्हटलं छठी संख्या 7वी 8वी संख्या से क्रमशः 7 और 10 कम आहे, म्हणजे ही जी 6वी संख्या आहे याच्यापेक्षा 7 न कमी आहे, याच्यापेक्षा 10 न कमी आहे. म्हणजे ह्या सर्व नंबर काय आहे? याच्यापेक्षा ही 7 न मोठी पाहिजे, याच्यापेक्षा ही 10 न मोठी पाहिजे. ठीक आहे ना? आता बघा या 3 संख्यांची समजा आपण बेरीज केली तर किती होणार सर? 3x होणार आहे, प्लस या 7 आणि 10 किती तर 17. आपल्याजवळ 3 नंबरची बेरीज आहे शेवटच्या. बघा या 3 संख्यांची बेरीज किती आहे? 107. तर आता 3x अधिक 17 बरोबर दिला आपल्याला 107. बेरीज किती आपल्याकडे? 107 या शेवटच्या 3 संख्यांची. तर बघा हा 17 इकडे प्लस, तिकडे गेल्यानंतर काय होणार बेटा? मायनस. तर 3x बरोबर 107 मायनस 17. तर 3x बरोबर किती राहतात? 7 मधून 7 गेला 0, 10 मधून 1 मायनस झाला 9, हातचा पर्यंत दिला 0. तर x बरोबर किती येणार सर? 90 भागेला 3. तर x बरोबर 90 भागेला 3. तर x ची किंमत किती आली बेटा? x ची किंमत आली 30. तर x ची किंमत 30 आली आपल्याकडे, तर x बरोबर आलं 30. आता विचारलं त्यांना 8वी संख्या ज्ञात कीजिए, तर 8वी संख्या शोधायची आपल्याला. तर 8वां नंबर काय सर? x अधिक 10. तर x ची किंमत किती काढली आपण? 30. 30 अधिक 10, तर 8व्या नंबरची बेरीज, 8व्या नंबर किती असेल सर? 40. तर 40 या प्रश्नाचं एकदम करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे ना? थोडा लेंदी होता, थोडा हा आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं होतं. कसंही केलं तरी आपल्याला एवढं तरी करायचं लागेल, आणि इथं तुम्ही थोडंसं मायनस करू शकता, हे पटापट x ची किंमत शोधू शकता. ठीक है ना? हे झालं त्याचं करेक्ट उत्तर. चलो आगे. 70 और 144 तक 13 से सभी गुणजों का औसत ज्ञात कीजिए. म्हणजे म्हणायचं असं आहे, 70 पासून 144 पर्यंतच्या जे काही सर्व संख्यांना 13 ने भाग जातो ना, 13 ने जे काही गुणाचा म्हणजे 13 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी केली. तर सरासरी काढण्यासाठी एक फंड आहे. काय सर? तर लास्ट नंबर प्लस, म्हणजे इथे आपण काय करू शकतो? फर्स्ट नंबर, f म्हणजे काय? तर फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर भागेला जर 2 केलं तर आपल्याला काय निघते? ॲव्हरेज निघते. आपल्याला काय निघते? ॲव्हरेज. हे लक्षात ठेवा. फर्स्ट नंबर म्हणजे जर प्रत्येक नंबरमध्ये सारखा गॅप असेल, म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये जर सारखी फरक आहे, तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या भागेला 2 केलं तर आपल्याला ॲव्हरेज निघते. उदाहरणार्थ कसं सर? तर उदाहरणार्थ समजा म्हटलं मी 5 आहे, 10 आहे, 15 आहे.
3च नंबर घेतो छोटे नंबर. या संख्येची सरासरी सांगा बा. तर या संख्येची सरासरी तुम्ही म्हणा 10 आहे सर. मधातली संख्या 10 आहे. आणखी दुसरा काय पर्याय, पहिली संख्या आणि शेवट संख्या या दोघांची बेरीज करा. 15 आणि 5 किती होते सर 20. भागेला करून घ्या 2. तर आपला ॲव्हरेज किती निघून येते 10. ठीक आहे ना. आणखी बघा, समजा मी नंबर दिले 2, 4, 6, 8, 10, 12, आणखी दिला 1, 14. या संख्यांची सरासरी सांगा किती. या संख्यांची सरासरी सांगा किती. तर पहिला नंबर आणि शेवटचा नंबर. नाही तर तुम्ही म्हणू शकाल 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 नंबर आहे सर. चौथा नंबर त्याचा ॲव्हरेज राहणार. मधातली संख्या करणार ॲव्हरेज. तसं नाही आलं, नाही आठवलं आपल्याला, तर फर्स्ट नंबर काय सर 2. लास्ट नंबर किती आहे 14. भागेला करून घ्या 2. तर 16 भागेला 2 जर केलं तरी आपला ॲव्हरेज किती निघतो 8च निघतो. म्हणजे इथून काय ज्ञान भेटलं सर, जर प्रत्येक संख्येमध्ये सारखा फरक असेल, प्रत्येक संख्येमध्ये जर सारखा डिफरन्स असेल, तर पहिली संख्या आणि शेवट संख्या भागीला 2 केला तर आपल्याला ॲव्हरेज निघून जाते. आता इथं म्हटलं आपल्याला 70 ते 144, 70 पासून ते 144 पर्यंतच्या सर्व 13ने भाग जाणाऱ्या संख्यांची सरासरी किती. आता 70 नंतर, आता 70 नंतर पाहिजे आणि 144च्या आतमध्ये पाहिजे, लक्षात ठेवा. आता 70 नंतर 13ने भाग जाणारी संख्या कोणती आहे. तर इथं आपले पाडेगिडे तर थोडे वांदेच पडते, बरोबर ना. तर 13 सकम होते 78. पहिली नंबर येते 78. ठीक आहे सर, हे तर पहिला नंबर येऊन गेला. आता 144च्या आधी पाहिजे आपल्याला 13ने भाग जाणारी संख्या. तर आता काही नाही करायचं, आपण सारखा भाग द्यायचा या 144ला 13नं. तर 13ने जर भाग दिला तर 13 एका 13. आपल्या गरिबीसारखा भाग द्यायचा. बघा 13 काय 13. खाली किती राहणार बेटा, खाली राहणार 1. हा 1 जर या 144 मध्ये नसता ना सर, तर भाग गेला असता, बरोबर का नाही. या 144 मध्ये हा एकच जास्त झाला ना. हा 1 जर नसता तर पूर्ण भाग गेला असता. तर म्हणजे हा 1 जास्तीचा आहे. हा जो काही बाकी राहिला हा 144 मधून मायनस करा, म्हणजे आपल्याला संख्या मिळून जाते 143. बरोबर 144च्या आधी 13ने भाग जाणारी संख्या कोणती आहे बेटा, 143 आहे. तर आता आपल्याला फर्स्ट नंबर पण मिळाला, लास्ट पण मिळाला, तर ॲव्हरेज काढू शकतो. आपल्याला सरासरीच विचारले होते ना. तर फर्स्ट नंबर आहे सर 78. लास्ट नंबर किती आहे बेटा 143. भागीला येणार. नाही तर तुमची इच्छा असेल 78 वगैरे हे असे काढत बसतो म्हणून नंबर, तर तुम्ही बिंदास काढू शकता. पण तेवढी काही आवश्यकता नव्हती. आपल्याला पहिला नंबर माहित पाहिजे आणि शेवटचा नंबर माहित पाहिजे. भागीला 2 केला तर आपलं ॲव्हरेज निघते. बघा 8 आणि 2, 8 आणि 3 किती होते बरं बेटा 11. 11शी 1 हातचाला 1. 4 आणि 1 5, 5 आणि 7 किती होते 12. 12शी 2 हातचाला 1, म्हणजे 221 आली. 221 भागीला जर 2 म्हटलं तर 200चे अर्धे किती होते 100 आणि 21चे अर्धे होते 11.5, म्हणजे येणार 110, 110.5 येणार. तर भाग देऊन द्या तुम्ही 110.5. बघा तुम्ही 200चे अर्धे किती होते 100 होते आणि 21चे अर्धे किती 10.5. 100 आणि 10.5 किती होते 110.5 होता. चलो आगे. 5 क्रमागत संख्याओं का औसत 19 है. इन 5 संख्याओं में से सबसे बड़ी संख्या. आता कोणत्या संख्या क्रमागत, विषम वगैरे असं काही म्हटलं नाही, तर मानून घ्यायचं आपण जनरल त्या नैसर्गिक संख्या. तर 5 क्रमागत संख्याओं का औसत म्हणजे 1, 2, 3, 4, 5. 5 क्रमागत संख्यांची सरासरी. सरासरी कोणती राहणार सर, मधली नंबर. मधला नंबर किती आहे म्हणते, ॲव्हरेज दिला आपल्याला, म्हणजे ॲव्हरेज किती राहणार सर, मधली संख्या. 5 मध्ये मधातली जी काही संख्या राहणार तो आपला ॲव्हरेज राहणार. त्याची किंमत किती दिली आहे 19 दिली आहे. इन संख्याओं में से सबसे बड़ी संख्या कोणती. या बाजूने जाणार मोठी संख्या काढायची आहे ना. तर बघा हे 19 आहे, तर ही किती राहणार 20 राहणार. ही किती राहणार 21 राहणार. सर्वात मोठी संख्या कोणती ते 21. त्याने जर लहान विचारलं असतं याच्या आधी आला असतो 18, त्याच्या आधी आला असतो 17, परंतु असं काही विचारलं नाही. त्याने विचारलं सबसे बडी संख्या ज्ञात कीजिए, तर 21 राहणार. ठीक आहे ना. बघा म्हटलं 9 के प्रथम 5 विषम गुणोजों का औसत क्या है. म्हणजे 9चे पहिले 5 विषम. विषम म्हणजे काय होतं सर, तर म्हणजे 1 नंबरचा, म्हणजे पहिल्या नंबरचा 9च्या पाड्यातील पहिल्या नंबरचा अंक, त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचा अंक, नंतर 5वा, नंतर काय येणार बेटा 7 आणि नंतर येणार 9 नंबरचा. हे विषम आहे का नाही आहे, विषम नंबर आहे ना. म्हणजे 9 गुणेला 1 म्हटलं तर पहिला झाला विषम गुणज 9, दुसरा विषम गुणज किती होणार 27. इथे 9 जर गुणाकार केला, तिसरा विषम गुणज काय होणार 45. सॉरी 45. चौथा विचारला असता तर 9 7 63 आणि 5वा विचारला असता तर 9 गुणेला 9 81. हे झाले या 9चे 5 विषम गुणक, बरोबर ना. यांची बेरीज करा सर, भागीला करा 5, ॲव्हरेज निघून जाते आपला. तर हे 9चे 5 विषम गुणक झाले. याची सरासरी, यांची बेरीज करा, भागीला 5 करा. तर बघा 9 आणि 1 आणि 3 किती होते 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 किती होते 16, 16 आणि 9, 16 9 किती होते 25, 25शी 5 हातचे आले 2, 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 20, 20 आणि 2 किती होते 22. 22 25 बेरीज झाली किती नंबरची 5 नंबरची. तर भाग द्या याला 5 ना, 5 चौक 20, 5 5 25. 9 चे 5 विषम गुणों की औसत कितना होगा
45. तसंही मी मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो, प्रत्येक संख्येला जर आपण 9 ने गुणाकार केला तर ॲव्हरेजला पण 9 ने गुणाकार करून टाकायचा. 9 गुणिले 5 म्हटलं तर 45, काही कंडिशनमध्ये आपलं उत्तर आलं असतं 45. परंतु मला हे समजावायचं होतं विषम गुणज म्हणजे काय, तर विषम नंबरवर येणारे म्हणजे विषम प्लेसवर येणाऱ्या नंबरची ॲव्हरेज विचारलं होतं आपल्याला. विषम प्लेसवर येणारे नंबर कोणते, 9चे, तर हे विषम प्लेसवर येणारे नंबर होते, त्याला 5 ने भाग दिला तर आपल्याला ॲव्हरेज निघाल. चलो आगे. 17 छात्रों की औसत आयु 180 है. एकदा ट्राय करा तुम्ही. बघा 17 छात्रों की औसतम आयु अंक 180 थी, लेकिन बाद में यह पाया गया एक छात्र को गलती से 27 के स्थान पर 72 दर्ज कीजिए. म्हणजे 72 मिळवण्यात आले. छात्रों की सही औसत क्या आहे. बघा मागच्या लेक्चरमध्ये घेतलं आपण असं 17 संख्यांची सरासरी किती दिली 180, परंतु चुकीने म्हणते एका विद्यार्थ्याला 27 गुणाच्या ऐवजी 72 गुण देण्यात आले. आता काय करा, ते चूक काढून टाका, म्हणजे जे काही चुकी झाली ती काढून टाका आणि जे काही बरोबर असणारी आता सरासरी आहे ते सांगा मात्र. बघा डिटेल करायचं झालं असतं तर असं झालं असतं, 17 गुणिले जर 180 केलं तर हे झालं 17 विद्यार्थ्यांच्या गुणाची बेरीज. आता याच्यामध्ये काय झालं सर, एका विद्यार्थ्याला 27 द्यायचे होते, हे करेक्ट होते, परंतु दिले किती 72, देण्यात किती आले 72. आता या बेरजेमधून सर तुम्ही 72 काढून टाका आणि त्याच्यामध्ये नंतर 27 मिळवून टाका, बरोबर ना. आता हे जे काही नवीन येणारे म्हणजे नवीन येणारी गुणाची बेरीज राहणार, याला परत 17 ने भाग देऊन द्या तर आपल्याला तुम्हाला बरोबर असणाऱ्या गुणांची बेरीज मिळते. हे तर डिटेल झालं. बघा 17 विद्यार्थी होते, त्यांची सरासरी गुणसंख्या किती होती 180. मग 17 गुणिले जर 180 केलं तर या 17 विद्यार्थ्यांच्या गुणाची बेरीज मिळते. परंतु झालं असं होतं म्हणते की 27 द्यायचे होते एका विद्यार्थ्याला, परंतु गलतीनं काय केलं 72 मिळवण्यात आले. मग आता या बेरजेमधून 72 काढून टाका, त्याच्यामध्ये 27 टाकून टाका, म्हणजे टाकून द्या त्या बेरजेमध्ये, तर म्हणजे बरोबर असणाऱ्या गुणाची बेरीज मिळणार. आता बरोबर असणाऱ्या गुणाची बेरीज हे झाली आणि किती विद्यार्थी होते 17, त्याला बरोबर असणाऱ्या गुणाच्या बेरजेला 17 ने जर भाग दिला तर बरोबर असणाऱ्या गुणांची सरासरी मिळणार, सही औसत मिल जाएंगे. नाही तर दुसरा काय पर्याय होता सर, तर दुसरा पर्याय होता आणखी बघा 180 आहे सरासरी. सुरुवातीला काय होते 180 सरासरी, एका विद्यार्थ्याला 27 द्यायचे होते, हे करेक्ट होते, परंतु देण्यात किती आले म्हणजे 27 मिळवायचे होते, बरोबर ना. परंतु देण्यात किती आले सर 72 देण्यात आले. किती देण्यात आले 72, म्हणजे हे सॉरी बोललं काय झालं 72 देण्यात आले, म्हणजे 72 त्या बेरजेमधून काढा लागल आणि मिळवा किती लागल 27 मिळवा लागल. म्हणजे किती कमी करा लागेल सर, तर मायनस होणार आहे, बरोबर ना. काय होणार मायनस, तर मायनस किती झाले सर, तर 12 मधून 7 मायनस झाले तर 5 हातचा परत दिला आणि 7 मधून 3 मायनस झाले तर किती राहणार 4. म्हणजे सर 45 गुण कमी करायचे आहे. 45 गुण काय करायचे आपल्याला कमी करायचे आहे. तर 45 गुण असं थोडी ना होणार, एखादा विद्यार्थी घेईल त्याच्यामधून 45 गुण, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर घेणार त्याच्यातून 45 गुण काढणार नाही, ते 45 गुण वाटणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यामागं म्हणजे ॲव्हरेज. बघा हे 45 ची कमी होणार आहे प्रत्येक 17 विद्यार्थ्यामागे, म्हणजे 17 विद्यार्थ्यामागे हे 45 गुण काय होणार आहे कमी होणार. तर मग ॲव्हरेज किती कमी होणार, म्हणजे जो काही ॲव्हरेज होता तो ॲव्हरेज मध्ये किती कमी पडणार सर, तर याला 17 ने भाग देऊन द्या. 17 विद्यार्थ्यामागे आपल्याला 45 गुण कमी करायचे 17 विद्यार्थ्यामागे, तर एका विद्यार्थ्यामागे किती, तर ॲव्हरेज काढायचं असेल 17 ने भाग द्या, तर 17 दोन्ही होते 34. एकदम आरामात द्यायचा भाग, नाही समजेल इथे राहणार सर 1 आणि इथे राहणार 1, दिला 0 पॉईंट दिला 1 0 घेतला. 17 सख होते 102, 17 सख किती होते 102, खाली किती राहणार बेटा 8 आणि इथं आजचा परत दिला 0, एकदा पॉईंट ठेवला 0 घेतात. 17 चौक होते 68, बस 2 दशांश पर्यंत उत्तर न्यायचं, म्हणजे 2.64 ॲव्हरेज घटणार सर. 2.64 काय होणार ॲव्हरेज कमी होणार, म्हणजे 180 ॲव्हरेज होता तो 2.64 कमी करायचा आहे. म्हणजे किती येणार नवीन ॲव्हरेज सर, तर नवीन ॲव्हरेज जर काढला तर 10 मधून 4 मायनस झाले तर 6, आजचा परत दिला 10 मधून 7 मायनस झाले तर 3, आजचा परत दिला इथं राहणार 7, आजचा परत दिला इथं राहणार 7, म्हणजे नवीन ॲव्हरेज सर 177.36 समथिंग यायला पाहिजे. तर 177.35 आपल्याजवळ अवेलेबलही आहे. तर म्हणजे नवीन सरासरी सही औसत क्या होगा, तर 147.35 समजे. चलो नाही तर डिटेल तुम्ही असं सॉल्व करा, उत्तर बरोबर मिळून जातं तुम्हाला. चलो 5 संख्याओं का औसत 75 है, प्रथम 2 संख्याओं का औसत अंतिम 3 संख्याओं के औसत का 6 गुना है. तर प्रथम 2 संख्याओं का योग म्हणजे पहिल्या 2 संख्यांची बेरीज विचारला आपल्याला किती. बघा 5 संख्यांची सरासरी 35 आहे म्हणते,
5 संख्यांची सरासरी, सॉरी 75 आहे, तर 75 सरासरी दिली आहे 5 संख्यांची, तर 5ने याला जर गुणाकार केला तर या 5 संख्यांची आपल्याला बेरीज प्राप्त होते. बघा बेरीज किती येणार सर, तर 5 5 25 5 हाचे आले 2, 5 7 35 आणि 2 किती होते 37, तर 375 आली बेरीज. हे काय आलं बेरीज, ही 375 बेरीज आली. आता आपल्याला माहित नाही ते कोणते नंबर आहे, परंतु 375 बेरीज आहे त्या 5 नंबरची, इतकं तर माहित आहे आपल्याला. आता बघा, प्रथम 2 संख्याओं का औसत अंतिम 3 संख्याओं के औसत का 6 गुना है. आता 5 संख्या होत्या, 1 2 3 4 5, 5 नंबर होते. आता त्याने ते वाक्य वापरलं, प्रथम 2 संख्याओं का औसत, प्रथम 2 संख्याचे सरासरी, अंतिम 3 संख्याओं से, अंतिम 3 संख्याओं से, म्हणजे अंतिम जे काही शेवटच्या 3 संख्या आहेत त्याच्यापेक्षा 6 पट आहे म्हणजे पहिल्या 2 संख्यांची सरासरी. म्हणजे जर सर ही यांची सरासरी 1 असेल तर यांची सरासरी किती राहणार 6. काय म्हणत आहे, सरासरी बरोबर लक्षात ठेवा, औसत यांची सरासरी जर 1 असेल तर या शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 1 आहे, तर पहिल्या 2 संख्यांची सरासरी किती राहणार 2, 6 राहणार, म्हणजे 6 पट आहे म्हटलं. आता बघा यांची सरासरी, या 2 संख्यांची सरासरी 6 आहे सर, तर या 2 संख्यांची बेरीज काढू शकतो का, हो सर बेरीज काढू शकतो आपण. तर बेरीज कशी निघणार, सरासरी 6 आहे, किती नंबर आहे 2 नंबर, तर सरासरी 6 आहे तर 2 नंबरची बेरीज किती येणार 12, 2 न गुणाकार करू. बघा या 3 नंबरचा ॲव्हरेज किती आहे सर 1 आहे, तर या 3 नंबरची बेरीज किती येणार 3, 1 गुणिले 3 म्हटलं तर 3 येणार बेरीज. युनिटमध्ये जर आपण विचार केला, कारण की आपल्याला हे रेशोज दिलाय ना, तर आपण मानलं या 2 नंबरचा ॲव्हरेज 6 आहे, तर या 2 नंबरची बेरीज किती येणार 12 युनिट येणार. या 3 नंबरचा ॲव्हरेज 1 आहे, तर या 3 नंबरची बेरीज किती येणार 3 युनिट येणार. तर यांची जर बेरीज केली सर, तर बेरीज याला पाहिजे होती टोटल 5 नंबरची 15 युनिट, परंतु 15 युनिटची किंमत दाखवता बेरीज किती आपल्याकडे 375, बरोबर का नाही. तर या दोन्ही नंबरची जर या 5ही नंबरची बेरीज केली तर 15 युनिट मिळायला पाहिजे होती, तर 15 युनिटची किंमत दाखवता बेटा, 15 युनिटची बेरीज दाखवता आपल्याला 375 बेरीज आहे 5ही नंबरची, बरोबर का नाही. तिन्ही 5ही नंबरची बेरीज किती दाखवत 375. मग एका युनिटची किंमत किती द्यायला 15 ने भाग द्या. बघा 15 1 15, 15 दोन्ही 30, खाली राहतात 7, 15 5 75, बरोबर ना. एका युनिटची किंमत आली 25, एका युनिटची किंमत किती आली 25. आता त्याने म्हटलं प्रथम 2 संख्याओं का योग कितना होगा. आता पहिल्या 2 संख्या नाही विचारलं, त्याने विचारलं पहिल्या 2 संख्यांची बेरीज शोधून दाखवा किती येणार. तर ठीक आहे शोधून दाखवतो. तर बघा पहिल्या 2 संख्यांची बेरीज किती होती बेटा, बघा हे बेरीज लिहिलं ना आपण, पहिल्या 2 संख्यांची सरासरी बेरीज होती सर 12 युनिट, एका युनिटची किंमत 25 आली, तर 25 गुणिले 12 म्हटलं तर पहिल्या 2 संख्यांची बेरीज मिळते. 25 दोन्ही 50, हात चालले 5, 25 1 25, 25 आणि 5 ते 30, म्हणजे पहिल्या 2 नंबरची बेरीज किती येणार 300. तर 300 या प्रश्नाचं एकदम योग्य उत्तर आहे. बघा समजे, आगे बढ़ा. 8 दोस्तों की एक समूह का औसतन भार 70 केजी है. यदि 70 केजी भार वाला एक व्यक्ति समूह में शामिल हो जाता है तो समूह का नया औसतन भार कितना होगा. सोपी आहे एकदम. बघा 8 मित्रांची सरासरी दिली आहे, वजन 70 किलोग्राम, तर 8 गुणिले 70 केलं तर 8 विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज मिळते, म्हणजे 8 मित्रांच्या वजनाची बेरीज मिळाली 560. त्याच्यामध्ये 70 किलो वाला एक व्यक्ती समूह में शामिल हुआ, म्हणजे आता 70 किलो वजनाचा एक व्यक्ती आला, एक मित्र आला त्यांचा 70 किलोग्राम, तर यांची बेरीज किती होणार सर, तर यांची बेरीज जर केली तर येते हे 630 वर्ष, म्हणजे 630 किलोग्राम, 630 किलोग्राम. परंतु एक विद्यार्थी आला, एक नवीन दोस्त आला, त्यांचा मित्र आला म्हणते, तर 8 होते, 8 मध्ये एक आला, नवीन किती आहे 9. 9 विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज, 9 दोस्तांच्या वजनाची बेरीज, दोस्त होते ना, 9 दोस्तांच्या वजनाची बेरीज किती आहे 630 आहे. याने विचारलं नवीन सरासरी सांगा, तर 630 बेरीज आहे सर, किती मित्र आहे 9 मित्र आहे, त्यांचं ॲव्हरेज किती राहणार 70 केजी, 70 केजी राहणार ॲव्हरेज. चलो आगे. हा थोड़ा सा चांगला कैटेगरीचा प्रश्न है. एक परिवार में 9 बेटों की औसतम आयु 13 वर्ष है. यदि माँ पिता और बेटा की कुल आयु 20 वर्ष है. यदि माँ पिता से 9 वर्ष छोटी है तो पिता की आयु कितनी होगी. एकदा तुम्ही वाचा, ट्राय करा, सांगतो. एक परिवार में 9 बेटों की औसतम आयु 13 वर्ष है. 9 मुले यांचे सरासरी वय दिलाय म्हणते 13 वर्ष. तर 13 गुणेला जर आपण 9 केलं, 9 बेटों की आयु, तर 9 मुलांच्या वयाची बेरीज मिळते. तर बघा 13 9 किती होते 117 वर्ष. 117 वर्ष झाली या 13 मुलांच्या वयांची बेरीज, 9 मुलांच्या वयाची बेरीज, सॉरी का
एक परिवार में 9 बेटों की औसतम आयु दिली आहे 13 वर्ष. तर 9 गुणिला जर 13 केलं, सरासरी 13 वर्ष दिली तर 9 मुलांच्या वयाची बेरीज मिळते. नंतर म्हटलं माँ, पिता और बेटा की कुल औसतम आयु 20 वर्ष आहे. म्हणजे असं म्हणायचं आहे मदर प्लस फादर आणि ते 9 मुलं, 9 बॉईज लिहितो काय, 9 मुलं यांचे सरासरी वय आहे म्हणते 20 वर्ष. तर बघा इथं एक मदर, एक फादर आणि हे 9 मुलं, टोटल किती कॅन्डिडेट झाले? 11 झाले. हे 9 आणि हे 2, 11. म्हणजे 11 लोकांच्या सरासरी वय दिलाय. 11 लोकांचे सरासरी वय किती दिलाय? 20 वर्ष. मग 11 गुणिला जर 20 केलं तर या 11 लोकांच्या वयाची बेरीज मिळते. 11 दोन्ही किती होते बेटा? 22. 220 वर्ष. याच्यामध्ये कोण कोण आहे सर? तर मदर आहे त्याची, फादर आहे, प्लस कोण आहे? 9 मुलं आहे. यांच्या वयाची बेरीज किती आहे? 220 वर्ष. आता आणखी गंमत पहा. 9 मुलांच्या वयाची बेरीज किती आपल्याकडे? 117 वर्ष. तर 9 मुलांच्या वयाची बेरीज आहे 117 वर्ष. तिथून मदर प्लस फादर यांच्या वयाची बेरीज शोधू शकतो आपण. यांच्या वयाची बेरीज निघू शकते सर. तर काय होणार सर? तर हा 117 त्या बाजूने जाणार. म्हणजे मदर प्लस फादर यांच्या वयाची बेरीज किती येणार? 220 मायनस येणार 117. तर बघा, तर 10 मधून अशी वजाबाकी नाही येत, अशी वजाबाकी करा. समजत आहे इथपर्यंत? यांची वजाबाकी करा. तर 10 मधून जर 7 मायनस झाले तर 3 राहते. आजचा परत दिला 0, इथं राहणार 103. बरोबर आहे ना हे? वजाबाकी वगैरे बरोबर आहे, 103 राहते. तर मदर प्लस फादर यांच्या वयाची बेरीज किती आहे? 103 वर्ष. 103 वर्ष, सॉरी का, 103 वर्ष. आणखी हे तर झालंय मदर आणि फादर यांच्या वयाची बेरीज 103 वर्ष. त्याच्यानंतर काय म्हटलं बघा, यदि माँ पिता से 9 वर्ष छोटी आहे, म्हणजे आईचं वय वडिलांच्या वयापेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. म्हणजे हे जे काही मदर आहे म्हणते, मदरचं वय फादरचे जे काही वय असेल त्याच्यापेक्षा 9 ने कमी आहे. कोणाचं वय? मदरचं वय. म्हणजे तिच्या आईचं वय वडिलांच्या वयापेक्षा 9 वर्षाने, वडिलाचं आईचं वय m वर्ष मानलं, वडिलाचं वय f वर्ष मानलं, त्याच्यापेक्षा वडिलाच्या वयापेक्षा 9 वर्षानं लहान आहे म्हणते आईचं वय. ठीक आहे की नाही? आता इथं आपल्याला माहित आहे. इथे आणखी काय करू शकतो सर? तर इथे आपण असं करू शकतो, मदरचं वय किती मिळालं आपल्याला? मदरचं वय मिळालं f मायनस 9. तर इथे आपल्याला माहित आहे मदर प्लस फादर यांच्या वयाची बेरीज किती आहे? 103 वर्ष आहे. तर m ची किंमत माहिती आहे आपल्याला. m ची किंमत किती आहे सर? तर फादर मायनस 9 प्लस f बरोबर किती आहे? 103 वर्ष. बरोबर का नाही? आपल्याला मदर प्लस फादर यांच्या वयाची बेरीज 103 वर्ष दिली होती. मदरचं वय काय? तर मदरचं वय आहे सर फादरच्या वयामधून 9 वर्ष काढून टाका. तर बघा आता इथे लिहिले मदरचं वय लिहिलं आपण हे, आणि फादरचं वय एफच मानलं होतं आपण. तर इथे बघा हा एफ आणि हा एफ, 2 एफ होणार सर. हा 9 मायनस मध्ये, तिकडे गेल्यानंतर काय होणार? प्लस मध्ये होणार. म्हणजे इथे 2 एफ म्हणजे 2 एफ बरोबर इथे 103 प्लस काय येणार? 9 येणार. तर 2 एफ बरोबर किती येते बेटा? यांची जर बेरीज केली तर 112 यायला पाहिजे. बरोबर आहे ना? 112 येते. तर आपल्याला फादरचं वय शोधायचं होतं. फादरचं वय f वर्ष मानलं होतं, तर 112 भागीला 2 करा. तर 2 पंच 10 आणि 2 सक 12. म्हणजे फादरचं वय किती वेळ असेल बेटा? 56 वर्ष आहे ऑप्शन. 56 वर्ष त्याच्या वडिलाचं वय असणार. त्यांनी विचारलं तर त्या वडिलांचं वय किती? तर 56 वर्ष. हे त्याचं एकदम करेक्ट उत्तर आहे. चलो आगे. यदि ए और बी का औसत 30 है तथा बी और सी का औसत 60 है, तर सी और ए के बीच का अंतर कितना होगा? सोपी एकदम. बघा, ए आणि बी यांची सरासरी दिली आहे 30 वर्ष. ए प्लस बी यांची सरासरी दिली आहे 30 वर्ष. 30 गुणिला जर 2 केलं तर या 2 लोकांच्या वयाची बेरीज मिळणार. वयस म्हटलं तर जे काही म्हटलं होतं, ए आणि बी यांच्या वयाची सरासरी दिली होती 30 वर्ष. 30 गुणिला जर 2 केलं सर, का 2 केलं? कारण की 2 व्यक्ती आहे म्हणून. त्याच्यानंतर म्हटलं बी आणि सी यांच्या वयाची सरासरी दिली आहे 60 वर्ष. 2 ने गुणाकार का होणार सर? कारण की 2 लोकांचं वय आहे म्हणून. विचारलं आपल्याला सी और ए के बीच का अंतर, म्हणजे सी आणि ए यांच्यामधील फरक किती आहे म्हणते. तर बस आता इथे चिन्ह बदल करा. चिन्ह काय बदल होणार सर? इथं मायनस येणार, इथं मायनस, इथं मायनस. इथे जर मायनस घेतलं तर हा बी प्लस आहे, तर हा बी मायनस आहे, तर कॅन्सल झाला. इथून असं लक्षात आलं ए मायनस सी बरोबर या प्रत्येक नंबरला 2 न गुणाकार केलाय म्हणून 2 कॉमन काढा. 60 मधून जर 30 मायनस झाले तर किती राहणार? मायनस 30 राहणार सर. कारण की मोठ्या संख्येचा चिन्ह देत असतो आपण. म्हणजे ए मायनस सी याच्यामध्ये फरक किती आला? 60 वर्षाचा आला. ए माइनस सी याच्यामध्ये फरक किती येणार? 60 वर्षाचा. तेच विचारलं होतं ए और सी के बीच का अंतर कितना होगा? ए और सी के बीच का अंतर कितना होगा? 60. तर 60 आपल्या प्रश्नाचं एकदम योग्य उत्तर आहे. ठीक आहे मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढेच बघू. 15 गणित झाले आपले. खूप सारे लेक्चर झालं, खूप लेंदी होतं लेक्चर. तुम्हाला पण बोर होणार.
तसं तर बोर व्हायला नाही पाहिजे, कारण की आपलं काम आहे. आपल्याला हे वेगवेगळ्या टेक्निकनं आपण समजावून सांगत आहे. मी 2-2 मेथडने तुम्हाला समजावून सांगत आहे. आजचं लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मुलांना म्हणजे जे काही मित्र असेल जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.